नमस्कार मंडळी. तर दरवर्षी ठरल्याप्रमाणे 15 मेला आमचा ग्रामदैवत केदार झोलाईचा वर्धापन दिन असतो. यावर्षीचा 21वा वर्धापन दिन आहे. पण त्याआधी म्हणजे 14 मेला आमच्या वाडीतल्या आणि गावातल्या सगळ्या बायका मिळून मंदिराला दीप प्रज्वलित करतात. म्हणजे नक्की काय करतात हे तुम्हाला बघायचं आहे का? तर चला माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते आमच्या वर्धापन दिनाची तयारी. वर्धापन दिन हा दिवस आमच्यासाठी साधा नाही. हा दिवस आहे श्रद्धेचा, आस्थेचा आणि देवाच्या कृपेचा. वर्धापन दिनाची चाहूल लागली की गावात एक वेगळीच लगबग सुरू होते. घरोघरी उत्साह असतो. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक असते. आणि मग वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशीच संध्याकाळ झाल्यावरती वाडीतल्या सगळ्या बायका एकत्र मिळून देवळात दिवे लावतात आणि मंदिर जणू स्वतःच तेजाने न्हावून निघतं. देवाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक आणि देवाच्या समोर श्री असा आकार या पंतांना दिला जातो. उद्या आपण आज आज 21वा दिवस साजरा करणार. आज या ठिकाणी दीपोत्सव आपण साजरा करतो. दरवर्षाप्रमाणे दीपोत्सव साजरा करत आहोत आणि मोठ्या संख्येने आपण इथं आला. मुंबई, पुणे, सुरत, साखरवाडी सगळे महिला माहेरी वसने आपण या कार्यक्रमाचा लाभ घेत आहोत. तरी शांततेने आपण हा कार्यक्रम पार पाडायचा आहे. प्रत्येक दिवा म्हणजे भक्ताची श्रद्धा, प्रत्येक ज्योत म्हणजे देवीला केलेली एक प्रार्थना असंच म्हणायला हरकत नाही. संपूर्ण मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने लखलखत असतं आणि वातावरणात एक वेगळीच दिव्यता जाणवते. हा होता आपला पहिला दिवस. आता वळूया दुसऱ्या दिवसाकडे. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे चोरुणे गावची देवी आई रामवर्धनी देवीची पालखी या मंदिरात येते आणि तिचं एक विशिष्ट रूप दाखवते. तुम्हाला ते रूप बघायचं आहे का? ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात भक्तांच्या जयघोषात पालखी येते आणि दोन पालख्यांची सुंदर भेट होते. दोन पालख्यांची आणि दोन शक्तींची एकत्र भेट बघताना मन गहिवरतं. दोन्ही पालख्यांवर फुलांचा वर्षाव केला जातो आणि ढोल ताशांचा आवाज आसमंतात घुमतो. आणि आता वेळ झालेली आहे त्या खास रूपाची, जी आई रामवर्धनी देवी मंदिरात प्रवेश करताना दाखवते. रामवर्धनीची पालखी जेव्हा भाविकांच्या खांद्यावर घेतली जाते ती डुलू लागते. मला वाटतं तिचं डोलणं हा एक संकेत असावा की तिचा आशीर्वाद आमच्या गावावरती आहे.
वाजताच पूजेला सुरुवात होते. देवीच्या ओट्या भरल्या जातात आणि मग सुरू होतो अन्नप्रसादाचा कार्यक्रम. गावकरी पंक्तीत बसतात, एकत्र जेवतात, कारण देवीचा प्रसाद म्हणजे फक्त अन्न नाही, ती एकतेची भावना आहे. मग सगळी मंडळी पुन्हा रात्री छबिण्यासाठी मंदिरात जमतात. दोन्ही पालख्या मागोमाग बाहेर काढल्या जातात. पहिली आई रामवर्धनेची पालखी आणि यजमान म्हणून नंतर निघते ती पोसरे गावची श्री केदार झुलाईची पालखी. दोन्ही पालखी घेऊन मंदिराभोवती 3 फेऱ्या मारल्या जातात आणि हा छबेना संपतो. मग मनोरंजनासाठी सुरू होतो गावचा पारंपरिक कार्यक्रम. मग श्रद्धा, परंपरा आणि एकतेचं हे सुंदर दर्शन असणारा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.